आता पुढच्या रिपोर्टकडे सध्या चावडीपासून ते अगदी मॉलपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगतायत। निकालावरून पैजाही लागतायत। मात्र तुम्ही असा काही विचार करत असाल तर सावधान, कारण सांगलीत निवडणुकीची पैज लावणं दोन मित्रांना चांगलंच महागात पडलंय। नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमधून। पैज लावाल तर तुरुंगात जाल, निकालावरून पैज लावणं अंगलट आलं। सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त। सांगली लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावरून बुलेट गाडीची लावलेली पैज दोघा मित्रांच्या चांगलीच अंगलट आली। पैज लावणाऱ्या दोघांवर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। रमेश जाधव आणि गौस मुलानी असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावं आहेत। बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील हे निवडून येतील आणि शिरडोनचे गौस मुलानी यांनी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून येतील अशी पैज लावली होती। पैजेचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरलही केला होता, मात्र तो त्यांना महागात पडलाय। कवठे महांकाळ पोलिसांनी या पैजेची गंभीर दखल घेत दोघांवर गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी बोरगाव शिरडोन येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2,15,000च्या दुचाकी जप्त केल्यात। विशाल पाटील निवडून आले तर रमेश जाधव यांच्याकडून युनिकॉर्न गाडी गौस मुलानी यांना देण्यात येईल, तर संजय काका पाटील निवडून आले तर मुलानी यांच्याकडून बुलेट गाडी जाधव यांना देण्याची पैज जाहीर झाली होती। आपला लाडका नेता खासदार व्हावा यासाठी दोघा जिवलग मित्रांनी एक पैज लावली होती आणि या दोघा मित्रांनी एकाने बुलेट तर दुसऱ्याने युनिकॉर्न गाडी ही पैज ठेवली होती आणि या दोघांची पैज सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती। मात्र पोलिसांनी यांच्यावरती जुगार अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे। त्यामुळे या दोघां मित्रांची पैज चांगलीच अंगलट आल्याचं दिसून येत आहे। सांगलीची निवडणूक तिरंगी झाल्यामुळे चुरस वाढली आहे। मवियाचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात अटीतटीची लढत आहे। त्यामुळे या दोन मित्रांना पैज लावण्याचा मोह आवरता आला नाही। केवळ सांगलीच नाही तर अनेक ठिकाणी कोण खासदार होणार पासून ते पंतप्रधान कोण होणार यावर पैजा लागतायत। मात्र सांगलीत पोलिसांनी या दोन मित्रांच्या गाड्या जप्त करत निवडणूक निकालापूर्वीच त्यांच्या पैजेचा निकाल लावलाय। त्यामुळे पैजेचा डाव न खेळलेलाच बरा। विजय पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली।